दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी ऊर्जेचा कारक ग्रह मंगळ आपले राशी परिवर्तन करत आहे आणि तो सध्याची आपली कुंभ राशी सोडून मीन या गुरुच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि येथे त्याचे वास्तव्य दिनांक 21 मे 2026 पर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये मंगळाला सेनापतीचा दर्जा प्राप्त आहे. त्याचबरोबर जीवनामध्ये साहस, पराक्रम, ऊर्जा यांचा कारक हा मंगळ आहे. मंगळ जर कुंडलीमध्ये अनुकूल असेल तर अशा वेळेला तो पराक्रमी, विजयी असा जातकाला बनवत असतो. त्याचबरोबर शुभ मंगळ हा ऋणमुक्तीचे संकेत देत असतो. त्याचबरोबर जीवनामध्ये साहस, पोलीस, मिलिटरी खाते, स्पर्धा परीक्षा, इंजिनिअरिंग सारखे क्षेत्र या सर्वांवर सुद्धा मंगळाचा प्रभाव हा असतो. त्याचबरोबर छोट्या भावंडांचा कारक हा सुद्धा मंगळ ग्रह आहे. असा हा मंगळ ज्या भावावर दृष्टी टाकतो तो भाव ऊर्जावान बनवत असतो. असा हा मंगळ प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याविषयीची ज्योतिषीय चर्चा आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. मंगळ हा जेव्हा मीन राशीमध्ये प्रवेश करेल त्यावेळेला येथे शनी हा आधीपासूनच विराजमान असणार आहे. त्याचबरोबर दिनांक 14 एप्रिल 2026 पर्यंत सूर्य हा सुद्धा मीन राशीमध्ये असणार आहे. म्हणजे सुरुवातीचा कालखंड हा मंगळ, सूर्य, शनी यांचा युतीचा कालखंड असणार आहे. दिनांक 14 एप्रिल नंतर सूर्य राशी परिवर्तन करेल आणि त्यावेळेला शनी आणि मंगळाची युती होणार आहे. परंतु 11 एप्रिल 2026 रोजी सुद्धा बुध हा ग्रह मीन राशीमध्ये प्रवेश करेल. म्हणजे काही काळासाठी मीन राशीमध्ये पुन्हा एकदा चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे. म्हणजे मंगळ, सूर्य, शनी आणि बुध यांची ही युती ही आपल्याला मीन राशीमध्ये पाहायला मिळणार आहे. शनी आणि मंगळ यांना विस्फोटक योग अशी ज्योतिषशास्त्रामध्ये मान्यता आहे. शनी आणि मंगळ यांचा हा एकत्रित असलेला हा योग प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याची विषयी आपण आज चर्चा करणार आहोत. हे राशीफल आपल्या चंद्र राशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्र रास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. मंगळाचा मीन राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर तो पूर्वा भाद्रपदाच्या चतुर्थ चरणात सुरुवातीला गोचर करेल आणि त्यानंतर उत्तरा भाद्रपदा आणि रेवतीच्या 4 नक्षत्रातून त्याचा हा प्रवास होणार आहे. मंगळाकडे 3 दृष्ट्या असतात, 4थी, 7वी आणि 8वी. म्हणजे सध्या मिथुन राशीवर, कन्या राशीवर आणि तुळ राशीवर हा मंगळ आपली दृष्टी टाकणार आहे. मंगळ हा गोचरीने तृतीयात, षष्ठात, दशमात, एकादशात असेल तर अशा वेळी हा शुभकारक मानला जातो. असा हा मंगळ प्रत्येक राशीसाठी हे कोणते फळ घेऊन येणार आहे हे आता आपण पाहणार आहोत. राशींच्या क्रमानुसार सर्वप्रथम मेष राशी. मेष राशीच्या जातकांसाठी लग्नेश आणि अष्टमेश असलेला हा मंगळ तुमच्यासाठी व्ययभावातून आपले गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी तृतीय, षष्ठ आणि सप्तम भावावर पडणार आहे. व्ययभावातला हा मंगळ येथे व्ययभावामध्ये असणार आहे. हा भाव व्ययाचा, परदेश गमनाचा, मोक्षाचा, त्याचबरोबर आध्यात्मिक उन्नतीचा असा हा भाग आहे. त्याचबरोबर भौतिक दृष्ट्या विचार करता निद्रेचा विचार हा या भावावरून केला जातो. हा कालखंड तुमची आंतरिक शुद्धी करणारा असा हा शक्यतो असणार आहे. त्याचबरोबर तपस्या करणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. परंतु हा कालखंड भौतिकदृष्ट्या सुद्धा थोड्याफार प्रमाणात तुम्हाला उपयोगी पडणार आहे. हा कालखंड बहिर्मुखी होण्यापेक्षा अंतर्मुखी बनण्याकडे तुमचा कल असणार असे दाखवत आहे. भौतिकदृष्ट्या विचार करता परदेशी प्रवास, परदेशी व्यापार अशा पद्धतीचा हा योग हा मंगळ दाखवत आहे. त्याचबरोबर हा खर्चात सुद्धा वाढ करताना दाखवत आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे मेष राशीच्या जातकांसाठी गरजेचे असणार आहे. अनावश्यक खर्चापासून स्वतःचा तुम्ही बचाव केला पाहिजे. त्याचबरोबर या कालखंडात तुम्ही वाहन हे सुद्धा जपून चालवले पाहिजे. त्याचबरोबर नेत्रपीडा, डोळ्यांची जळजळ, नेत्र रोग या कालखंडात उद्भवू शकतात. शनी मंगळाची युती हे शत्रू वाढवताना दिसत आहेत, परंतु तुम्ही शत्रूवर विजय सुद्धा मिळवताना दिसणार आहात. त्याचबरोबर हा मंगळ रोगमुक्तीचे संकेत सुद्धा देत आहे. सुरुवातीचा कालखंड हा आध्यात्मिक उन्नतीकडे ओढा असलेला दिसून येत आहे. नोकरीत हा कालखंड ठीकठाक असलेला दिसून येत आहे. व्यापारात हा कालखंड चांगला असणार आहे, परंतु भागीदारी करण्यासाठी मात्र हा कालखंड सध्या चांगला असणार नाही. आयात, निर्यात, देवाणघेवाण, परदेशी व्यापार अशा संबंधी काम करणाऱ्यांसाठी मंगळाचे हे गोचर अनुकूल असणार आहे.
दाम्पत्य जीवनात हा मंगळ मतभेद उद्भवण्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि त्याचबरोबर स्वास्थ्याची चिंता ही सुद्धा तुम्हाला थोडीफार का होईना दिसत आहे, परंतु त्यातून समाधानकारक मार्ग हा सुद्धा निघताना दिसत आहे. प्रेमीजनांचा विचार करता मेष राशीच्या जातकांसाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु शंखेखोर स्वभाव हा तुमच्यासाठी घातक ठरू शकतो. प्रामाणिकपणा हा तुमच्या प्रेमी जीवनात असणे अत्यंत गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड सुद्धा चांगला असणार आहे. विशेषतः परदेशी जाऊन शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. स्वास्थ्याचा विचार करता झोपेच्या समस्या या तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्याचबरोबर नेत्रपीडा, पायांची दुखणी असतील तर त्यांनी या कालखंडात विशेष खबरदारी घ्यावी. उपाय म्हणून मेषराशीच्या जातकांनी गाईला गूळ आणि गहू अशा तांबड्या वस्तूंचे दान खाऊ घालावे. त्याचबरोबर मंगळवारी हनुमानाचे दर्शन घ्यावे. त्यायोगे मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी श्रेष्ठ ठरण्यात ही तुम्हाला मदत मिळणार आहे. आता चर्चा ही वृषभ राशीच्या जातकांची आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी लाभ भावातून मंगळाचे हे गोचर होत आहे. वृषभ राशीच्या जातकांसाठी व्ययभावाचा आणि सप्तम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी लाभातून गोचर करणार आहे. वृषभ राशीसाठी ही एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती म्हणावी लागेल, कारण लाभभावामध्ये कोणताही ग्रह हा शुभ फल देत असतो आणि अशा या मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी धनभावावर, पंचम भावावर आणि षष्ठ भावावर पडणार आहे. द्वितीय भावावर असलेली ही मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी ही श्रेष्ठ आहे, कारण हा लाभेश तुमच्या द्वितीय भावावर दृष्टी टाकत आहे. त्यामुळे धनगमनाच्या दृष्टीने हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. लाभ भाव हा तुमच्या लाभाचा भाव, कामनांचा भाव, इच्छापूर्तीचा भाव, त्याचबरोबर मित्र परिवाराचा भाव आहे. त्याचबरोबर मोठ्या भावंडांचा विचार हा सुद्धा याच भावावरून केला जातो. इच्छांची पूर्ती होणारा असा हा कालखंड असणार आहे. एकंदरीत वृषभ राशीसाठी मंगळाचे हे गोचर सर्व बाजूनी शुभ फलदायी ठरणारे आहे. तुमच्या इच्छांची पूर्ती करणारा हा कालखंड असणार आहे. धनागमनाचे मार्ग हे सुद्धा मोकळे होताना दिसत आहेत, परंतु शनी आणि मंगळ यांची ही युती तणाव वाढवण्याची शक्यता ही सुद्धा दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे काम मन लावून शांत चित्ताने करणे, त्याचबरोबर धरसोड वृत्तीचा त्याग करणे हे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे. नाहीतर त्यामुळे तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता ही सुद्धा दिसून येत आहे. सुरुवातीचा कालखंड तुम्हाला तुमच्या हितचिंतकांचे सहाय्य मिळणार असे सुचवत आहे. धनभावावर दृष्टी असल्याने हा भाव जसा धनाचा आहे तसाच वाणीचा सुद्धा आहे. त्यामुळे तुमची वाणी ही कटू बनण्याचे संकेत हा सुद्धा हा मंगळ देत आहे आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या वाणीचा उपयोग हा जपून केला पाहिजे. तुमचे सत्य बोलणे हे इतरांना रुचणार नाही, परंतु धनागमनाच्या दृष्टीने हा कालखंड चांगला असणार आहे. त्याचबरोबर धनसंचय करण्याच्या दृष्टीने सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे. प्रॉपर्टी गुंतवणूक जर करणार असाल तर त्यासाठी मंगळाचे हे गोचर चांगले आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. नोकरीत सुद्धा हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल आहे. वरिष्ठांचे सहकार्य तुम्हाला मिळताना दिसत आहे. व्यापारासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. जुन्या केलेल्या गुंतवणुकीतून लाभाचे संकेत हा मंगळ तुमच्यासाठी घेऊन येत आहे. दाम्पत्य जीवनामध्ये हा कालखंड चांगला आहे. आर्थिक निर्णय मिळून घेण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असाच आहे. प्रेमीजनांचा विचार करता वृषभ राशीच्या जातकांसाठी हा कालखंड चांगला आहे. नवे अनुबंध जुळून येण्यास हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. नव्या ओळखी या कालखंडात निर्माण होताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांचा विचार करता जे इंजिनिअरिंग सारख्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल असणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता वृषभ राशीच्या जातकांसाठी थोडी शारीरिक कुरबुरी ह्या उद्भवताना दिसत आहेत. त्यासाठी आहार हा आपला संतुलित ठेवला पाहिजे. त्याचबरोबर नियोजनबद्ध काम करणे हे गरजेचे असणार आहे, कारण हा मंगळ शनी बरोबर असणार आहे आणि शनी हा नियमांचा कारक ग्रह आहे. त्यामुळे जर तुम्ही योजनाबद्ध रीतीने काम केल्यास तुम्हाला त्याचे अनुकूल परिणाम हे सुद्धा पाहायला मिळणार आहेत. स्वास्थ्याचा विचार करता ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी आपल्या स्वास्थ्याची विशेष काळजी घेणे हे गरजेचे असणार आहे. उपाय म्हणून वृषभ राशीच्या जातकांनी श्री गणेशाची आराधना करणे, त्याचबरोबर मंगळवारी मसूर डाळ याचे दान मारुतीच्या मंदिरात करणे त्यांच्यासाठी हितावह असणार आहे. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी लाभाचा आणि षष्ठ भावाचा स्वामी असलेला हा मंगळ तुमच्यासाठी
दशमातून आपले गोचर करणार आहे. दशम भावामध्ये मंगळ हा दिग्बली असतो. त्याचबरोबर अशा मंगळाची दृष्टी तुमच्यासाठी लग्न भाव म्हणजे व्यक्तिमत्व भाव, चतुर्थ भाव म्हणजे सुखाचा मातृसौख्याचा, वाहन वास्तूचा भाव आणि पंचम भाव म्हणजे विद्या, संतती, प्रेम या भावावर पडणार आहे. दशम भावामध्ये मंगळ हा कारक आहे. मिथुन ही बुधाची राशी आहे. मंगळ या राशीमध्ये कारक नसतो, परंतु गोचरीचे मंगळाचे हे भ्रमण तुमच्यासाठी चांगले असलेले दिसून येत आहे. कार्यक्षेत्राच्या दृष्टीने विचार करता हा गोचर तुमच्यासाठी चांगले फळ घेऊन येताना दिसत आहे. तुमच्यातील नेतृत्व गुणामध्ये वाढ होताना ही दिसत आहे. या कालखंडात तुम्ही विशेष उत्साही बनलेले दिसत आहात. चुरशीने काम करण्यासाठी मंगळाचे हे गोचर तुमच्यासाठी अत्यंत सहाय्यकारी असे पाहायला मिळत आहे. नोकरीत सुद्धा कार्यक्षेत्रामध्ये तुमच्या हातून भरीव असे यश संपादन करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे. योजनाबद्ध रीतीने काम करणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. नोकरीत सुद्धा हवे असलेले अनुकूल बदल करण्यासाठी हा कालखंड चांगला आहे. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आणि त्याचबरोबर व्यापारासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. कॉन्ट्रॅक्टर असणाऱ्या लोकांसाठी हा कालखंड चांगला आहे. संघर्षाने यश असे हे या मंगळाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य जीवनाला वेळ देणे हे कामाच्या अतिताणामुळे तुम्हाला जमणे हे थोडे मुश्किल होणार आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला आहे, परंतु प्रेमी जनांना सुद्धा त्यासाठी वेळ काढणे हे मुश्किल असलेले दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांचा विचार करता त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि विशेषतः स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना सांधेदुखी आहेत, हाडांची दुखणे आहेत, त्यांनी आपल्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी. उपाय म्हणून गरजूंना मदत करणे हे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. तर कर्क राशीच्या जातकांसाठी पंचम आणि दशम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी नवम भावातून आपले गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी व्ययभाव, तृतीय भाव आणि चतुर्थ भावावर असणार आहे. नवम भाव हा भाग्याचा भाव आहे, त्यामुळे तुम्हाला भाग्याची जोड मिळताना दिसत आहे. कर्क राशीसाठी सुद्धा मंगळाचा हे गोचर त्यांच्यासाठी अनुकूल असणार आहे. संमिश्र फलदायी अशी मंगळाची व्याख्या तुमच्यासाठी करता येईल. कर्क राशीला सर्वाधिक कारक असलेला असा हा मंगळ आहे आणि धर्म कर्मादी योग कर्क राशीच्या जातकांसाठी हा पाहायला मिळत आहे. आध्यात्मिक उन्नतीसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. आणि कार्यक्षेत्रात हा सुद्धा मंगळ तुम्हाला फायदेशीर ठरताना दिसत आहे. परंतु या कालखंडात तुम्ही मातृस्वास्थ्य हे जपले पाहिजे. या कालखंडात हा मंगळ तुम्हाला पुरुषार्थी म्हणजे ऊर्जावान, पराक्रमी, साहसी बनवताना दिसत आहेत. लहान भावंडांची सुद्धा तुमचे चांगले सूत जमलेले या कालखंडात दिसून येईल. विदेशी कंपनीत जर तुम्ही नोकरी करत असाल तर त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे, कारण या मंगळाची दृष्टी व्ययभावावर पडत आहे. व्ययभाव हा परदेशाचा सुद्धा भाव आहे. व्यापारात हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे. देवाणघेवाण संबंधीची जी कामे करतात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि परदेशी संबंधीचे व्यापार करतात त्यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. ट्रान्सपोर्ट सारख्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी सुद्धा मंगळाचे हे गोचर चांगले आहे. शेतीसाठी जमीन खरेदी करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे. तुम्हाला तुमच्या ज्येष्ठांचे मार्गदर्शन हे उपयोगी पडताना दिसणार आहे. आध्यात्मिक क्षेत्रात तुमची रुची या कालखंडात वाढताना दिसत आहे. ज्यांना त्याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी या कालखंडात विशेष प्रयत्न त्यांना फलदायी बनवणार आहेत. दाम्पत्य जीवनाचा विचार करता दाम्पत्य जीवन हे सुद्धा चांगले असलेले दिसून येत आहे आणि त्याचबरोबर तीर्थयात्रेचे योग हे सुद्धा तुमच्यासाठी हा मंगळ घेऊन येत आहेत. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड चांगला, तर उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी आणि संशोधन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी हा मंगळ विशेष सहयोगी असणार आहे. प्रेमीजनांसाठी हा कालखंड चांगला असणार आहे. सामाजिक क्षेत्रातून नवे अनुबंध निर्माण होण्याची शक्यता ही तरुण वर्गासाठी जुळून येत आहे. परंतु खर्च हा सुद्धा वाढणार आहे. परंतु हा जर खर्च दान धर्मावर केला तर तो सत्कारणी लागणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता ज्यांना गुडघेदुखीची समस्या आहे त्यांनी काळजी घ्यावी. त्याचबरोबर जर तुम्ही प्रवास करणार असाल तर त्यात सुद्धा तुम्ही काळजी घेणे हे गरजेचे आहे. उपाय म्हणून मंगळवारी हनुमानाचे दर्शन घेणे, पिंपळ वृक्षाची सेवा करणे म्हणजे पिंपळाला पाणी घालणे अशासारख्या उपायांनी मंगळाचे गोचर तुमच्यासाठी अनुकूल ठरण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांसाठी चतुर्थ आणि नवम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी अष्टमातून गोचर करणार आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी एकादश भाव म्हणजे लाभ भाव, द्वितीय भाव आणि तृतीय भावावर पडणार आहे. अष्टम भाव हा अवयोगाचा भाव आहे.
त्यामुळे सिंह राशीच्या जातकांनी योग्य ती खबरदारी घेणे या कालखंडात गरजेचे असणार आहे. तुमच्या वाणीचा उपयोग हा तुम्ही सावधतेने केला पाहिजे, कारण मंगळाची दृष्टी ही द्वितीय भावावर पडत आहे. त्यामुळे तुमची वाणी कटू बनण्याची शक्यता ही जास्त आहे. आधीच सिंह राशीचे जे जातक आहेत त्यांचा वाणीचा हा भाव जो आहे तो क्रियाशील असतो, म्हणजे अधिकार वाणीने ते बोलत असतात आणि म्हणून तुम्ही या बाबतीत तुम्ही खबरदारी घेतली पाहिजे. धनहानी होण्याची शक्यता हा सुद्धा हा मंगळ दर्शवत आहे. त्याचबरोबर दुर्घटना होण्याची शक्यता ही सुद्धा दिसत आहे आणि त्यामुळं सिंह राशीच्या जातकांनी योग्य ती खबरदारी आणि सावधानता बाळगणे हे त्यांच्यासाठी गरजेचे असणार आहे. आपल्या बोलण्यात उग्रता येणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर आपले स्वास्थ्य हे सुद्धा त्यांनी या कालखंडात जपले पाहिजे. साधना, आराधना, गूढ अध्ययन करणाऱ्या क्षेत्रात अशा लोकांसाठी हा कालखंड मात्र चांगला असणार आहे. जे विद्यार्थी रिसर्च क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. नोकरीमध्ये नको असलेले बदल या कालखंडात संभवतात. कार्यक्षेत्रात सुद्धा तुम्ही सावधानतेने वागणे गरजेचे असणार आहे. त्याचबरोबर जे गुप्त कामाच्या क्षेत्रात काम करतात अशी जे काही कार्यक्षेत्र आहेत त्यांनी या कालखंडात सावधानतेने आपले काम केले पाहिजे. व्यापारामध्ये लाभ आणि हानी असे दोन्ही संकेत हा मंगळ घेऊन येत आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारची नवीन जोखीम या कालखंडात तुम्ही स्वीकारू नये. त्याचबरोबर मोठी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी अनुकूल असणार नाही. प्रेमीजनांनी अधिकार वृत्तीने वागू नये, त्यामुळे प्रेमी जीवन हे धोक्यात येऊ शकते. दाम्पत्य जीवनासाठी हा कालखंड फारसा अनुकूल म्हणता येणार नाही. इतरांचा हस्तक्षेप तुमच्या दाम्पत्य जीवनामध्ये त्रासाचा ठरू शकतो. विद्यार्थ्यांसाठी विशेषतः वकिली किंवा शल्यचिकित्सक जे आहेत अशांच्यासाठी हा कालखंड चांगला असणार आहे. स्वास्थ्याचा विचार करता कमरेपासून खालील अवयवांची दुखणी, पाईल्सचा त्रास अशासारख्या त्रास तुम्हाला होताना दिसत आहेत. उपाय म्हणून मंगळवारी मारुतीचे दर्शन घेणे, मारुती स्तोत्र पठण करणे तुमच्यासाठी हितावह असणार आहे. आणि कन्या राशीच्या जातकांसाठी तृतीय भावाचा आणि अष्टम भावाचा असलेला हा स्वामी तुमच्यासाठी सप्तम भावातून आपले गोचर करत आहे आणि त्याची दृष्टी तुमच्यासाठी दशम भाव, व्यक्तिमत्व भाव म्हणजे प्रथम भाव आणि द्वितीय भावावर असणार आहे. सप्तम भाव हा दाम्पत्य जीवनाचा भाव आहे. त्याचबरोबर भागीदारी, व्यापार यांचा सुद्धा भाव आहे. त्याचबरोबर जनसंपर्काचा विचार हा सुद्धा या भावावरून होतो. कन्या राशीच्या जातकांनी या कालखंडात सावधान राहणे हे गरजेचे असणार आहे. या कालखंडात तुम्ही उग्र बनलेले दिसून येणार आहात की जो तुमचा मूळ स्वभाव नाही, परंतु हा मंगळ शनी बरोबर असल्याने याची शक्यता ही दिसून येत आहे. तुमच्या स्वभावात उग्रता आणि वाणीमध्ये कठोरता येण्याची शक्यता ही दिसत आहे. कार्यक्षेत्रात सुद्धा चढाओढीची शक्यता हा मंगळ निर्माण करणार आहे. व्यक्तिमत्व भावावर त्याची दृष्टी पडत असल्याने तो मंगळ तुम्हाला ऊर्जावान बनवणार आहे, परंतु कोणतेही काम अति आवेशपूर्ण पद्धतीने करणे तुमच्यासाठी हिताचे असणार नाही हे मात्र तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. आपला स्वभाव हा शांत ठेवण्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. नोकरीत सुद्धा हा कालखंड चुरस वाढवणारा असणार आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेणे तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे. त्यासाठी धैर्याने वागणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. परंतु कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या कामामुळे वरचढ ठरणार यात मात्र संशय दिसत नाही. व्यापार हा समजून उमजून करणे हे गरजेचे असणार आहे. भागीदारी जर करणार असाल तर कागदपत्रांची योग्य ती पूर्तता केल्यानंतरच कामाला सुरुवात करणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. प्रेमीजनांसाठी क्रोधामुळे तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता ही दिसत आहे आणि म्हणून त्यांनी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे. विद्यार्थी वर्गासाठी हा कालखंड अनुकूल आहे. दाम्पत्य जीवन हे या कालखंडात संवेदनशील बनलेले दिसून येत आहे. त्यामध्ये मतभेदाची आणि तूतूमैमे होण्याची शक्यता ही दिसून येत आहे आणि म्हणून त्यांनी दाम्पत्य जीवनामध्ये सुसंवाद असणे हे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे आणि त्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. स्वास्थ्याचा विचार करता भरपूर पाणी पिणे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे आणि त्याचबरोबर मसालेदार भोजन याचा त्याग करणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. उपाय म्हणून मंगळवारी मारुती स्तोत्र वाचणे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. त्याचबरोबर शक्य असल्यास मंगळवारी तांबड्या वस्तूंचे दान, हनुमानाचे दर्शन हे सुद्धा तुमच्यासाठी हिताचे ठरलेले दिसून येणार आहे. अशा रीतीने आज आपण मंगळाचे गोचर आणि त्याचा मेष ते कन्या राशींच्या जातकांवर पडणारा प्रभाव यांची माहिती जाणून घेतलेली आहे. पुढच्या भागामध्ये आपण राहिलेल्या राशींची चर्चा पाहणार आहोत. पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.